आपण या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, सध्याचा जो कालखंड आहे, हा निवडणुकाचा कालखंड आहे आणि आपल्याला माहिती आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक चालू आहे. विधानसभेच्या निवडणुकीतून आपण आमदारांना निवडून देत असतो आणि हे आमदार काय काम करत असतात, तर या राज्याच्या हितासाठी चांगले कायदे बनवणं, निरुपयोगी असलेले कायदे रद्द करणं, ज्या कायद्यांमुळं समाजाची, जनतेची अडचण होत असेल, अडवणूक होत असेल, अशा कायद्यांमध्ये दुरुस्ती करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम हे आपण निवडून दिलेले आमदार करत असतात. यांचं मिळणारं 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी राज्याच्या राज्याचं आर्थिक नियंत्रण करायचं असतं. राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवायचं असतं. कर रचना कशी सुटसुटीत होईल, सामान्य जनतेवर कराचा बोजा पडणार नाही किंवा त्यांची ती कर भरण्याची मानसिकता होईल, अशा पद्धतीची कर रचना करण्याचं काम सुद्धा या आमदारांना करायचं असतं. आपण निवडून दिलेले आमदार हे राज्याचा आर्थिक विकास, औद्योगिक विकास, रोजगाराचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न, नागरिकांना दर्जेदार पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं, हे काम प्रशासनाच्या माध्यमातून करून घेणं, हे आमदारांचं एक आद्य कर्तव्य असतं. आणि म्हणूनच भारतीय घटनेनं आपण निवडून दिलेल्या आमदारांना खूप खूप मोठे अधिकार दिलेले आहे. आणि आपण निवडून दिलेल्या आमदारांनी जर योग्य पद्धतीनं आपल्या अधिकाराचा, कर्तव्याचा वापर जर केला, तर हे राज्य सुराज्य होण्यासाठी खूप मोठी मदत होईल. आणि म्हणून मित्रांनो, आज येत्या 20 तारखेला येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रामाणिकपणाने आपली कर्तव्य भावना समजून या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय आणि राज्याच्या, देशाच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी, नागरिकांच्या भल्यासाठी आपण काम करणाऱ्या उमेदवारांना आपण निवडून द्यायचंय आणि कुठल्याही परिस्थितीत आपण माघार घेता कामा नये, ही आपल्या सर्वांना विनंती. शेवटी आपलेच आहोत आपल्या उद्धारासाठी आणि म्हणून आपण हा महायज्ञात, मतदानाच्या महायज्ञामध्ये आपण सहभागी आहोत, ही आपल्या सर्वांना विनंती. राम राम.